मायोसायटिस हा एक संधिवाताचा प्रकार आहे. मायोसायटिस एक ऑटोइम्युनिटीमुळे झालेला मसल्सचा संधिवात असं नॉर्मल तुम्ही म्हणू शकता एक लेमॅन लँग्वेजमध्ये. तर काय होतं की या मायोसायटिसमध्ये ऑटोइम्युनिटी जी शरीरात काही इन्फेक्शन्समुळे किंवा वेगवेगळ्या जेनेटिक कारणांमुळे अ, अशी कारणं असल्यामुळे ती तयार होतात ऑटोइम्युन या गोष्टी. आणि ऑटोइम्युन अँटीबॉडीज त्या अटॅक करतात आपल्या मसल्सना. त्यातून काय होतं की मसल्सचा विकनेस येणे आणि मग उठाय बसायला त्रास होणे. काही काही सिव्हिअर केसेसमध्ये मान पण आपली पडते, त्याला आपण नेक विकनेस असं म्हणतो. आणि शिवाय गळ्याचा विकनेस म्हणजे काही अन्न गिळताना किंवा पाणी गिळताना असा पण विकनेस येऊ शकतो. त्याच्यामुळे पाणी पिताना हे पाणी नाकावाटे येऊ शकतं आणि सिव्हिअर केसेसमध्ये रेस्पिरेटरी मसल्सचा विकनेस होऊन पेशंटला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची पण गरज लागू शकते. असा हा मायोसायटिसचा स्पेक्ट्रम आहे. याच्या पलीकडे जाऊन हा मायोसायटिस हा आजार पण काही करतो, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूयात. जनरल मसल पेनला मायाल्जिया असं म्हणतात. जनरल मायाल्जियामध्ये काय होतं, फक्त मसल्समध्ये पेन होतं, म्हणजे सोरनेस राहतो थोडासा, थकवा वगैरे जाणवतो. पण मायोसायटिसमध्ये पूर्ण उठाय बसायला प्रॉब्लेम होतो आणि ताकद पण आपली कमी पडते. तर त्याच्यामुळे ही मायोसायटिसची लक्षणं जास्त करून दिसतात. मायोसायटिसचे प्रकार जनरली असं वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. जनरली पॉलीमायोसायटिस, डर्मॅटोमायोसायटिस आणि इन्क्लुजन बॉडी मायोसायटिस असं पूर्वीचं क्लासिफिकेशन होतं, म्हणजे जे भाग पाडले जातात. पण आत्ताच्या घडीला अँटीबॉडीज नुसार मायोसायटिसचे प्रकार गणले जातात. आता खूप वेगवेगळ्या अँटीबॉडीज आहेत, त्याच्या डिटेलमध्ये जाणं मला शक्य नाहीये. पण आता कसं असतं की आत्ताच्या घडीला एखादी अँटीबॉडी पॉझिटिव्ह झाली आणि त्याचा काही एक क्लस्टर अनालिसिस, म्हणजे कुठल्या कुठल्या भागाला प्रॉब्लेम होतोय शरीराच्या, सपोज स्किन आणि मसल असेल तर त्याला डर्मॅटोमायोसायटिस असं म्हणलं जातं. फक्त काही वेगळ्या प्रकारचे म्हणजे हाताचे पायाचे छोटे मसल्स असतील तर त्याच्यात इन्क्लुजन बॉडी मायोसायटिस असा हा प्रकार असतो. तर जनरली त्या अँटीबॉडीवर डिपेंडंट क्लासिफिकेशन आहे सध्याचं. एकदम सुरुवातीला काय होतं की ह्याच्यात बरेचदा असं होतं की थोडासा बारीक ताप येणं किंवा बारीक थोडं थोडं थकवा जाणवणं, लो एन्ड्युरन्स म्हणलं जातं त्याला इंग्लिशमध्ये. फटिगेबिलिटी, खूप थोडासा थकवा जाणवायला लागतो. मग पुढे पुढे काय होतं की हळू प्रोग्रेसिव्हली उठाय बसायला आपले जे हाताचे पायाचे वरचे मसल्स असतात, हिप आणि शोल्डर गर्डलचे, तर तिकडनं काही उठायला त्रास होतो. एखादी व्यक्ती जर खाली बसली असेल तर तिला हळूहळू उठावं लागतं, स्पीड कमी होतो मुवमेंटचा. शिवाय कुठल्या तरी ओव्हरहेड टास्क करायचे असतील, म्हणजे कुठून वरतून एखादी आपल्याला बरणी वगैरे घ्यायची असेल, वरच्या शेल्फ मधून काही काढायचं असेल तर ते काढणं अशक्य होतं. कधी कधी या मायोसायटिसमध्ये पेन पण असतं काही काही ठिकाणी. आणि काही ठिकाणी असंही होतं की त्वचेच्या आजारानंतर मसलमध्ये विकनेस येतो, म्हणजे त्वचा पहिले लालसर होते कधी कधी काही प्रमाणात. डोळ्यांभोवती लालसरपणा येऊ शकतो. शिवाय सोरियासिस जो आजार आहे स्किनचा, त्याच्यासारखे काही लक्षणं दिसतात सुरुवातीला. काही तोंडात फोड येतात आणि मग मसल विकनेस येऊ शकतो, असंही होऊ शकतं. मायोसायटिसला डायग्नोसिस आता मी म्हणलं तसं क्लिनिकल डायग्नोसिस तर आहेच आहे, की पेशंट आमच्याकडे आला, त्याला उठाय बसायला त्रास असेल तर आपण त्याची क्लिनिकल एक्झामिनेशननी पॉवर चेक करतो, त्याला लिम्ब पॉवर असं म्हणतात. विशिष्ट मुवमेंटचा स्पीड बघून पॉवर चेक केली जाते. ते क्लिनिकल डायग्नोसिस आहे. आणि मग पुढे आपण टेस्ट सजेस्ट करतो. मग टेस्टमध्ये स्पेसिफिक टेस्ट काय असतात, तर त्या सीपीके म्हणून एक एन्झाईम असतो, एलडीएच म्हणून एक एन्झाईम असतो, आणि तुम्ही ऐकलंच असेल लिव्हर फंक्शन करताना आपण एसजीओटी पीटी करतो. तर त्याच्यातला एसजीओटी हा एन्झाईम पण वाढतो. तर हे सीपीके, एलडीएच आणि एसजीओटी शिवाय एक नवीन टेस्ट पण आहे, अल्डोलेज नावाचा एन्झाईम असतो.
असे एन्झाईम वाढले असतील. शिवाय इलेक्ट्रोमायोग्राफी नावाची एक टेस्ट आहे, त्याच्यावर त्याचं निदान ठरतं. तर अशा किंवा मग खूप रेअर सिनारिओज मध्ये कधी कधी मसल एन्झाईम्स नॉर्मल असतात. मग अशा वेळेस काय करावं लागतं की मसलचा MRI करावा लागतो, की त्या MRI मध्ये मायोसायटिस डिटेक्ट होतो. अशा पद्धतीच्या टेस्ट करून आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली डायग्नोसिस करतो. कुठल्याही एका टेस्टवर फार आपण हे भर देत नाही, सगळ्याचं ओव्हरव्ह्यू आपण घेतो आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह डायग्नोसिस करतो. याला आपण बरं करण्यासाठी आपल्याला औषधं द्यावी लागतात. पहिल्या फेजमध्ये आपण स्टिरॉइड देतो सुरुवातीला, की मसल विकनेस जाण्यासाठी. तर स्टिरॉइडचा बऱ्यापैकी हायर डोस आपल्याला द्यावा लागतो नक्कीच. तर मग अशा वेळेस आपण स्टिरॉइडचा हायर डोस देऊन मग त्याला दुसरं इम्युनोसप्रेशन आपण ऍड करतो. क्लिनिशियनच्या जजमेंटनुसार आपण ती औषधं देतो. शिवाय काय असतं की आता तुम्हाला माहितीये की क्लिनिकल मेडिसिन हे एव्हिडन्सवर आधारित आहे. तर एव्हिडन्सवर आधारित काही काही वेगवेगळ्या औषधांच्या वेगवेगळ्या ट्रायल्स आहेत. सपोज काही मसलमध्ये आणि लंगमध्ये सायमल्टेनियसली इन्व्हॉल्ड असेल तर त्याच्यात वेगळी औषधं वापरावी लागतात. फक्त मसल आणि जॉईंट असेल तर त्याच्यात वेगळी औषधं वापरली जातात. तर असं करून साधारण आपल्याला व्यवस्थित तो इम्युनोसप्रेशनचा प्लॅन बनवावा लागतो आणि मग पेशंट हळूहळू त्याच्यातून रिकव्हर होतो. काही सिव्हिअर केसेस आहेत, जसं मी मागे लक्षणं सांगताना म्हणलं की गिळायलाच त्रास होतोय, नाकातोंडातून पाणी येत आहे, एवढ्या प्रकारचा विकनेस आहे किंवा रेस्पिरेटरी विकनेस आहे. अशा ठिकाणी खूप हाय डोस स्टिरॉइड IV द्यावे लागतात. शिवाय त्याच्याबरोबर IVIG नावाचं पण एक औषध द्यावं लागू शकतं. ऍक्च्युली काय आहे की हा प्रश्न मुळात असा आहे की ऑटोइम्युनिटी थांबवणार कशी. तर काय आहे, बेसिकली एक 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात, की ऑटोइम्युनिटी जर आपल्याला थांबवता आली तर हे आपल्याला थांबवता येऊ शकतं. तर त्याच्यासाठी तुमचं जीवनशैली व्यवस्थित ठेवणे, कारण स्ट्रेसचा पण पार्ट इम्युनिटीमध्ये आहे. इम्युन डिसरेग्युलेशन स्ट्रेस मुळे होतच. दुसरी गोष्ट अशी असते की पोटाचा काही पोटाचे काही विकार असतील तर तिकडनं पण ऑटो इम्युनिटीची सुरुवात होते असं म्हणलं जातं. शिवाय आपलं हेल्दी फूड, हेल्दी हॅबिट सगळ्यांनी पाळल्या किंवा चांगल्या प्रकारचं दूषित पाणी नाही पिलं तर कदाचित आपण ह्याला हे करू शकतो. कारण हे हे वाढतं पोल्युशन हा पण एक ट्रिगर आहे त्याच्यात. तर या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, पण एक्झॅक्टली आपल्याला खूप असं प्रभावाने नाही सांगतायत की या गोष्टी केल्याने आपण टाळूच शकतो. शेवटी कसं आहे की ऑटो इम्युनिटी जेनेटिक मेकअप प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा वेगळा असल्यामुळे कुठला इंडिव्हिज्युअल कशा पद्धतीत रिॲक्ट होईल हे सांगता येत नाही. तर त्यामुळे तसं या स्ट्रॅटेजी थोड्याफार प्रिव्हेंटिव्ह वापरू शकतो आपण.